श्रीराम विकास सेवा संस्थेबाबतचे आरोप चुकीचे, बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, चेअरमन विशाल पाटील यांचा इशारा। राधानगरी तालुक्यातील पिरळ इथल्या श्रीराम विकास सेवा संस्थेमध्ये लाखाचा घोटाळा झाल्याचा आरोप करत काही सभासदांनी सहाय्यक निबंधकांकडे पूर्वी झालेल्या अर्जाबाबत काय कारवाई केली याबाबतची प्रत मागवली होती। आज संस्थेच्या संचालक मंडळाने सहाय्यक निबंधकांशी भेटून संस्थेबद्दल चुकीची माहिती देऊन बदनामी चालू आहे, बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। स्वातंत्र्यपूर्व काळात 1946 साली श्रीराम विकास सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली। या संस्थेच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना उभारी मिळाली आहे। संस्थेच्या काही सभासदांनी बुधवारी सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांना संस्थेतील सभासद वर्ग होण्याबाबतच्या अर्जाची काय कारवाई झाली याबाबतच्या पत्रव्यवहाराची प्रत मिळण्याबाबत आणि सभासद शेअर्स घोटाळ्याबाबत सचिवावर फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही याबाबत निवेदन सादर केलं होतं। संस्थेचे सभासद बाबूराव पवार यांनी निवेदन सादर केले होते। याबाबत सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांनी तक्रारदारांच्या तक्रारीनुसार तक्रारीची शहानिशा केली। तत्कालीन सचिव गोविंद चौगुले यांच्याकडून 23,610 रुपये येणं दिसत होते। सदरची रक्कम वसूल करण्याचे निर्देश केले होते। त्यानुसार संबंधित संस्था चालकांकडून कारवाई सुरू असल्याचं सांगितलं। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।